त्याच्यानंतर मी 1-2 मिनिटं बोलतो. गावातून आम्हाला मला केल्याबद्दल मी पूर्णपणे बद्दल म्हणजे एक देशभक्त म्हणता अवघड ठरणार नाही, कारण की आपल्या देशाचा आताच त्यांनी समाजामध्ये झालेलं आहे आणि खरं समाजकारण हे समाज अशी त्यांची आहे की अशी कमी पद्धती की त्यांचं बोलणं कमी करण्यामुळे त्यांच्या स्तुतीला त्याला शब्द नाही. ते खरोखर खानापूर तालुक्याला अलंकार खरोखर अशी समाजसेवा कुणाकडे कोण असं कधी त्यांनी मला वेगळं करत नाही की त्यांचा आमच्या थोडा आहे, कारण की प्रथमतः म्हणजे खानापूर तोराई गावातून इथं आलेलं आणि या स्पर्धेला त्यांनी उपस्थित दर्शवलं. त्यांचं खरोखर नावाचं आभार. धन्यवाद सर. तर सर्वप्रथम या चिंचवड गावात जो क्रिकेट संघ आहे त्याच प्रकारे आपले सर्व वार्ड गावकरी मंडळी प्रत्येकातून जे खेळाडू आहेत मी पहिल्यांदा करतो त्यांचे की दोन्हीला इथं बोलवलात, मला पत्रिकेमध्ये नाव घालून किंवा इथं समोरासमोर छान आणि श्रद्धा देऊन माझा सत्कार केला, त्या पुन्हा तुमचे मी आभार व्यक्त करतो. तर आता कसं तर चांगलं वगैरे घालून आल्यानंतर उठून जातात की बरी कुठला तरी म्हणून, पण मी असं माझ्या खूप काही दाखवत माझ्या खूप काही कोणाला तरी भेटायचं असेल असाइनमेंट घेऊन येऊ शकतात तुम्ही, पण मी आपल्या की तोडगा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सरकार ठेवायचं, साधा सिंपल ऍक्टिव्ह ठेवायचं. मी एक यासाठी होतो की समोरची युवा किंवा मंडळी सुद्धा शेतकरी ते बघलं किंवा मला साहेब म्हणून यायचं नाही. या मी एक सावकार येणारा माणूस म्हणजे एक म्हणजे गोविंद ईश्वर पाटील आणि ही जी जय जवान आणि जय किसान जी संघटना आपण केलेली आहे, अहोरात्र कधीही या शेतकऱ्यांना किंवा जवानांना प्रॉब्लेम झाला, अहोरात्र कधी पण हाक मारा, तिथे मी उपस्थित राहतो. आणि हा नंदगड भाग म्हटल्यानंतर या प्रत्येक गावामध्ये असं आहे की प्रत्येक गावामध्ये माझ्या संघटनेमध्ये कमीत कमी 20, 30 या 50 मुलं अशी युवा पिढी माझ्या संघटनेत आहेत. आणि या नंदगड भागातल्याच नव्हे तर खानापूर तालुक्याचा नव्हे, बेळगाव जिल्हा किंवा बाहेर सगळीकडे मी काहीही जी मदत असते ती मदत करते. आज मला खूप चांगलं वाटलं की शिमगा हा सण साजरा करतात तुम्ही आणि त्याच्यामध्ये एक आनंद म्हणून एक खेळ ठेवलेला आहे. पण आपल्या या तालुक्यामध्ये थोडं संस्कृतीबद्दल सुद्धा खूप का साजरी करतो, कशासाठी करतो हे अजून मलाही माहिती नाही. म्हणजे काहीतरी एक गेम ठेवायचा किंवा आपण होलिका दहन करतो, म्हणजे ते लाकडे ठेवून जातो, रंगपंचमी करतो किंवा शिंपलं करतो, डोळ टाकतो, डोळ टाकतो, बस एवढंच माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त पुढचं काय माहिती नाही आणि मेन मुद्दा काय हा तेच माहिती नाही. काल पण आमचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये पण मी सांगितलेलं आहे. तर 2 मिनिटं टाईम असतील तर मी सांगतो तुम्हाला, नसेल तर मग राहू देत नाही हे करतो. ठीक आहे. ह्या होळी सण यासाठी साजरा केला जातो. हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता आणि तो राक्षस त्याची बहीण एक होलिका, ठीक आहे. तो राक्षस काय करायचा की जो भक्त प्रल्हाद होता त्या भक्त प्रल्हादला सारखं म्हणायचं की तू विष्णू भगवान पूजा करू नको, त्याचा मोठी स्टोरी आहे, पण प्रयत्न करतो. तर त्याच्यानंतर
मध्ये तुम्ही काय म्हणतात की विष्णू भगवानचा तू भक्त आहेस आणि तू असं हे करू नकोस. प्रल्हादला म्हणतो तू माझा मुलगा आहेस, तू त्यांच्या देवांची गुणगान गाऊ नकोस. तर त्याला का उकळत्या पाण्यात टाकतात, तेलामध्ये टाकतात, सगळीकडे दाखवून बघतात, पण त्याला वरदान कुणाचं असतं, साक्षात विष्णू भगवानचं असतं, त्याच्यामुळे काही होऊ शकत नाही त्याला. म्हणून त्याची जी हिरण्यकश्यपची जी बहीण असते, जी होलिका म्हणून, तर ती काय म्हणते, मला एक वरदान प्राप्त आहे की माझ्यावरती जो कपडा आहे त्या कपडा घालून जर मी एका याच्यामध्ये आगीमध्ये बसलो तर मी जाऊ शकणार नाही, पण भक्त प्रल्हाद जाऊन लाख होईल. आणि ती भक्त प्रल्हादला घेऊन आगीमध्ये बसते आणि तेव्हा विष्णुदेव काय करतो, वरदान देतो. कुणाला देतो, आपल्या भक्त प्रल्हादला. आणि तेव्हा ते होलिकाचा जो कपडा आहे तो भक्त प्रल्हादच्या वरती जातो आणि होलिका जळून तिथं खाक होते. आणि हेच एक कारण काय आहे की आपण होळी साजरी करतो की होलिका ही होलिका ती बळून तिला जाळून आपण सगळे जे खोटं आहे ते सगळं जाळून, जे अत्याचार करणाऱ्यांना जाळून आपण खऱ्याचा जो सत्याचा विजय होतो, यासाठी आम्ही काय करतो, दुसऱ्या दिवशी रंग लावून रंगभजनी करतो. हे झालं थोडक्यामध्ये झालं. तर या खानापूरमध्ये तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही ना? नाही, राहू दे. मला अशी माणसं पाहिजेत कारण ही माझी माणसं आहेत. ठीक आहे, असं थांबा. तर या खानापूर तालुक्यामध्ये काय आहे म्हटलं तर तुम्हाला एक खरी परिस्थिती सांगतो. मी कुठल्या गावामध्ये बिना बोलवता जात नाही. हे जे शिंतोडी गाव म्हणताना तुम्ही, आज पहिली वेळ नाही आहे मी त्या शिंतोडी गावात मी एवढा लहान होतो तेव्हापासून आलेला आहे. तुमच्या शाळेमध्ये 2-3 वेळा जेवण पण करून गेलेला आहे मी. आणि याच गावामध्ये माझे जवळचे रिलेशन आहेत. जवळचे म्हणजे माझी वहिनी याच गावामधली. आणि म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसेल की हा गोविंद पाटील जय जवान जय किसान म्हणून. पण जर पहिलं गाव म्हटलं तर या भागामधलं म्हटलं तर माचीगड, आणि माचीगड मधलं पहिलं म्हटलं तर अध्यक्ष या माझ्या संघटनेत घेणारं म्हटलं तर आपले विनायक बितवडकर. त्यांनी कुठलंही काम असू देत मला न सांगता एकही काम करत नाही. आणि त्यांना सुद्धा मी असं काही हे दिलेलं आहे की मी तुझ्यापेक्षा मोठं नाही बाबा. प्रत्येक माझ्यामध्ये लहान मुलगा जर असला तुझ्यापेक्षा मी मोठं नाही, लहान आहे. आणि आज कुठल्याही कोणत्याही याच्यामध्ये असू देत, कुठल्या ऑफिसमध्ये असू देत किंवा कुठल्या पंचायतमध्ये असू देत किंवा कुठेही असू देत, आज जर धडाडीने जर काम करत असेल, या जनतेसाठी, या नेत्यांशी सुद्धा लढत असेल तर एकमेव मी जय जवान जय किसान संघटना आणि या संघटनेचा अध्यक्ष मी स्वतः लढत आहे. तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलला जावा, विजय हॉस्पिटल असू देत, लोटस हॉस्पिटल असू देत, श्री अर्थ असू देत, त्यांचे जे मेन डॉक्टर आहेत ते एकदम माझे खास आहे. मला बरेच जण म्हणतात सर तुम्ही एवढं नॉर्मल राहताय, एवढी सगळी ओळख आहे, सगळ्या नेत्या बित्यांची सगळ्यांची ओळख आहे, तुम्ही एवढं नॉर्मल राहताय. अरे जन्माला चालू मी नॉर्मल घरामधनं, मला काय करायचं मोठेपणे दाखवून काही गरज नाही आहे. आणि तुम्हाला जास्त सांगायची काही गरज नाही आहे, कारण की या भागामध्ये मी बऱ्याच मदती केलेल्या आहेत. शेतांपासून कोरगाईपासून सगळीकडे मी खेळ सुद्धा भरवलेले आहेत. जे आपलं माचीगड म्हणा, हंसार म्हणा, तिकडे देवराई म्हणा, त्या भागापासून सगळीकडे टोटली जेवढे पण आहेत सगळ्यांना कनेक्टिंग करून घेतलेले आहेत. तर तालुका सुधारण्यासाठी काय आहे, आपल्याला फक्त नेत्यांकडून क्रिकेटसाठी बक्षीस आणणे किंवा इलेक्शन आणणे म्हणजे साड्या आणणे किंवा मंदिरं बांधतो म्हणून पैसे आणणे, याच्यामध्ये तालुका सुधारत नाही. कारण की खरं जर दुःख जर मी जेव्हा बघतो तर मी जाऊन प्रत्यक्ष जाऊन माझा टाइम वेस्ट करून मी कधी जाऊन पोलीस स्टेशनच्या समोर बसतो आणि तिथं आलेले जे खाली बसलेले ते लोक पेन्शन मध्ये बसलेले त्यांना जाऊन विचारतो बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे, तर म्हणतो तो माझ्या बाजूच्याने माझ्या भावाने कंप्लेंट दिलाय आणि अशा प्रकारे माझ्या जन्मासाठी दिला, याच्यासाठी दिला, त्याच्यासाठी दिला. पुण्याला जातो कुठं, त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो, बेळगाव असो किंवा आपलं खानापूर असो, तिथे जाऊन बघतो तर जिकडे तिकडे पडलेलं आहे, जिकडे इकडे झोपलेलं आहे तिकडे हे काय म्हटलं तुला, असं काय बसलास तू इथे बाहेर काय तर मातीमध्ये पडलास, काय नाही आम्हाला असा प्रॉब्लेम झाला, आम्ही देखरेख घेत नाही झालेत म्हणून. परत मी जातो त्या कोड मध्ये जाऊन बघतो तर त्या कोड मध्ये बघितल्यानंतर त्यांची अवस्था, किंवा त्या तहसीलदार ऑफिस मध्ये जातो तिथं बघतो. पण मी या गोष्टी म्हटलं, या गोष्टी हे आम्ही युवा पिढी आहे, पण यांच्या आई वडीलच कुठे तिथे आहेत, त्यांची काय हालत वाढली हे आपण युवा पिढी आपल्या आई बाबांना ओळखत नाही की आपले आई बाबा तिथे जाऊन किती
ते करतायत, किती ते ऑफिसामध्ये कामं करताय. कुठला जरी नेता सांगा मला की तहसीलदार ऑफिस मध्ये कामं होत नाही आणि कुणी ते एक तरी नेत्याने आमदार जाऊन भांडण करण्याला बघितलंय. कुठल्या पंचायतीमध्ये जाऊन कुठल्या तरी नेत्याने किंवा कार्यकर्त्याने किंवा पुढारी भांडण केलेलं बघितलंय. कुठल्याही याच्यामध्ये पोलीस स्टेशनला जाऊन भांडण केलेलं बघितलंय की बाबा मी या जनतेच्या पाठीमागे आहे आणि मला एक येऊन का याला हप्त्यांची गरज आहे. सगळीकडे हप्ते पाहिजे त्याला. आणि हेच जर खानापूर तालुका जर सुधारायचा असेल तर हे सोडा, एकत्र या. एकत्र येऊन तुमची जी कामं आहेत बिना पैशाशिवाय करून घ्यायची असेल तर माझ्या जय जवान जय किसान संघटनेमध्ये जॉईन व्हा. तुमच्या गावचे बरेच जण माझ्या संघटनेमध्ये जॉईन आहेत. हे आमचे पाहुणे यांनी सुद्धा आहेत. आपले मंजुनाथ सरपण आहेत. विचारा त्यांना, विचारा मी 1 रुपये न घेता स्वतःचं पेट्रोल सारून त्या मी याच्यामध्ये जातो ऑफिसांमध्ये आणि दर दिवशी त्यांनी बघतात मला ऑफिसांमध्ये की मी काय करतो, कशा प्रकारे कार्य करतो. मी बोलून दाखवत नाही, मी कुणाला भांडायला जात नाही. मला कायद्याने कानून प्रकारे मी करून घ्यायचं मला सगळं माहिती आहे. आज जर कोणी म्हटलं तर मला जर कुणाचं काम करायचं मी फक्त एक ऍप्लिकेशन तयार करतो, जाऊन त्याच्या टेबलवरती ठेवतो, मला रिसिव्ह कॉपी ती रिसिव्ह कॉपी घेतो. 8 दिवसांनी विचारतो काय झालं, तू का केला नाही. आम्हाला हे नाही तू उद्याला घेऊन जाऊन हे करायची गरज नाही आहे. तर यासाठी मी प्रत्येक युवा पिढीला विनंती करतो की आपण कितीही जरी मोठेपणा मारला तरी आपण मोठे नाही आहोत. कारण की राजकारण्यांची एक बिझनेस, त्या बिझनेसचे आम्ही करावं, त्यांना आम्ही वरती काढायचं एक कस्टमर आहे. याच्यातला कुठला कार गाडी घेऊन फिरतो आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांमधून, कुठला मोठे बंगले बांधून थांबलेला आहे. पण यांना बिना पैसे नसताना सुद्धा, बिना नोकरी नसताना सुद्धा त्यांच्या कार गाड्या 10,000चं पेट्रोल दर दिवसाला, त्यांचे मोठे बंगले, मुलं मोठमोठ्या शाळेत आणि हा कुठेतरी आमच्या शेतकरी मुलांनी ठरवलं पाहिजे. शेतकऱ्यांची मुलं अशी फिरायची नाही आहे. तर जास्त वेळ होतो कारण की तुम्हाला पण बोर वाटत असेल की मी जे बोललो ना. तर मला माझ्याकडे हे बघा, माझ्याकडे कुठल्याही मी यायचं नाही की सर कबड्डीत होतो, क्रिकेट होतो असं मी यायचं नाही. पण 2-2 लाखाची 3-3 लाखाची कामं, ऑपरेशन असू दे, काही असू दे, सर मला अचानक हा प्रॉब्लेम आलाय आणि तुमच्यापर्यंत मी आलो, काहीतरी मला त्याच्यामधून मुक्तता द्या, मी ते काम करायला तयार आहे. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे येऊन सोसायटी मधनं कर्ज झालं आणि मला मरण्याची परिस्थिती आली तर माझ्यासाठी तुम्ही कधी पण माझ्याकडे येऊ शकता. मी कुठला ना कुठला मार्ग हे करून हे करतो. याच आमच्या विनायक भुतवडकर सरांनी जेव्हा आमची संघटना झाली आणि नंदगडमध्ये एक माणिक कुरियाचा फोटो स्टुडिओ झाला, त्यांनी मला फोन केला. परत त्याच्याकडे गेला फोन, तो म्हटलं दादा मी सगळं संपल्यात जमा आता. अरे तू संपू नको, झिरोवरती आलास ना, झिरो नंतरच तुझी पुढची काय आहे किंमत सुरुवात आहे, झिरो नंतरच तुझी सुरुवात आणि ते जीवन आहे म्हटलं मी त्याला. तासामध्ये मी गाडी घेऊन त्याच्या शॉप पर्यंत आलो. मोठा पुढारी पण तिथे थांबलेला होतो. अरे खूप वाईट झालं. मी म्हटलं काय नाही, चल मला चाय पाहिजे म्हटलं. तो आश्चर्य झाला, हा चाय प्यायला बोलून घेऊन जायला मला, माझं एवढं नुकसान झालं, हा मला चाय पाहिजे हॉटेलला घेऊन जायला. मी गेलो हॉटेलमध्ये बसलो, आम्हालाच चहा पाहिजे त्याला, तो पण पिण्याचा आमच्या बरोबर. ठीक आहे म्हटलं, थोडे पैसे काढून मी खर्चाला यांच्याकडेच दिले, आमच्या विनायक दादाकडे. त्यांनी त्याच्याकडे दिले, हे की तुझी पुढची ग्रशी जर कर, बाकीचे तू सोडून दे. त्याच्यानंतर आम्ही हळूहळू सगळं त्याला सगळं सामान दिलं, सगळं दिलं. यांनी जाऊन 2-3 आमच्या मुलांनी जाऊन 7-8 मुलांनी जाऊन त्याचे होते तसे करून दिले. बस संपलं. याच्यापेक्षा काय पाहिजे. कुठला नेता तुम्हाला अचानक काय ते झालं तर येणार आहे. एका माणसासाठी एक नेता येऊ शकतो का. अजून गाव थांबलं तर ते येईल मला मतदान भेटतील म्हणून, एकट्या माणसाला येईल का. त्यासाठी सर्वांनी जेव्हाही मला आवाज द्या, कधीही आवाज द्या. शिक्षणाच्या बाबतीत असू देत किंवा कुठल्या ऑफिसच्या पोलीस स्टेशनच्या कुठला पण असू देत, मला बोलवा, मी तिथे येतो आणि तुमची जी काही कामं करून द्यायची ते देतो. आणि मला इथं बोलवलात आणि मला मान सन्मान दिलात त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद करतो. जय हिंद, जय भारत.